रात्री अचानक भावेशने डोळे उघडले आणि त्याच्या शेजारी पडलेल्या श्रेयाचे शरीर किंचित थरथरत असल्याचे त्याला दिसले. ती रडते की काय हा विचार त्याच्या मनात येताच तो उठून बसला. खोलीबाहेरून येणाऱ्या प्रकाशात त्याने काळजीपूर्वक तिच्या चेहऱ्याकडे पाहिले तेव्हा तिनेही एक उसासा टाकून डोळे उघडले आणि बाजूचा दिवा लावला. ती रडत होती. भावेशने तिला मिठीत घेतलं. काय झालं तो म्हणाला. ती आणखीन जोरजोरात रडू लागली. असं घडतं नाही का, जेव्हा मन कुठल्या तरी दुःखानं जळत असतं आणि त्यातच त्याला गार स्पर्श मिळताच मन भरून येतं. स्नेहाच्या स्पर्शाने ते अजूनच विस्कुटून जातं. भावेशने तिच्या केसांना हात लावला. आता काळजीचे दिवस गेले श्रेया, आपला त्रास संपणार आहे. लवकरच एक छोटा पाहुणा घरी येणार आहे आपल्या. आता त्याच्या स्वागताची तयारी कर. श्रेया उठून बसली. ती खोल आवाजात म्हणाली, जर माझं ऑपरेशन झालं नसतं, तर माझं गर्भाशय काढलं नसतं, तर मी माझ्याच मुलाची आई झाली असते, तर बरं झालं असतं. मला या सरोगेसीच्या सापळ्यात पडावं लागलं नसतं. आज या तंत्रज्ञानामुळे आपलं घरही उजळून निघेल याचा तुला आनंद व्हायला हवा. घरातील सदस्यांनीही याला होकार दिला आहे. कोणीही आक्षेप घेतला नाही. आता झोप, उद्या डॉक्टरकडेही जायचं आहे. काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होईल. भावेशने तिला झोपायला सांगितलं, पण त्याच्याही डोळ्यातून झोप गायब झाली होती. काहीतरी विचित्र वाटत होतं. कोणती स्त्री आपल्या मुलाला पोटात ठेवेल, तिच्यावर कोणते संस्कार होतील, ती धार्मिक असेल की नाही, हे सर्व माहीत नव्हतं. त्या स्त्रीने आपल्यासारखं असावं हीच त्यांची चिंता होती. आता तो 40 वर्षाचा होता आणि श्रेया 38 वर्षाची होती. आता तिच्या आजारपणानंतर हे स्पष्ट झालं होतं की गर्भाशयच राहिलं नाही तर मूल कुठून येणार. बऱ्याच चर्चेनंतर डॉक्टरांनी त्यांना सरोगेट मदरच्या माध्यमातून मूल होण्याबाबत सांगितलं. भावेश हा उत्तर प्रदेशातील राज तलाब येथे राहणारा कपड्यांचा मोठा व्यापारी आहे. त्यांचे रेडीमेड कपड्यांचे मोठे शोरूम होते. सुंदर श्रेया त्याची प्रिय पत्नी, जिच्यासाठी त्याने आपलं आयुष्य वेचले. घरात हे दोघेच होते. आता जसजसा वेळ पुढे सरकत होता तसतशी घरात शांतता पसरत होती. यामुळे श्रेया बऱ्याचदा आजारी असायची. ती आणखी नैराश्यात होते. दोघांनाही मुलांची खूप उणीव भासत होती आणि आता पुढे काय करता येईल याबद्दल डॉक्टर अनुराधा यांच्याशी चर्चा सुरू होती. दोघांनीही अशीच रात्र जागून काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघंही नाश्ता करून डॉक्टरांच्या दवाखान्यात गेले. डॉक्टर यांचे जीवनज्योती क्लिनिक छोटेसे असले तरी रुग्णांची रांग लागली होती. सुमारे 45 वर्षांच्या त्या आनंदी डॉक्टर होत्या. त्यांच्याशी बोलत असताना रुग्णाला त्यांच्या समस्या आणि त्रास कमी वाटू लागे. ही डॉक्टरांची मोठी खासियत आहे. डॉक्टर आता श्रेयाशी बोलत होत्या. काय झालं, तुम्ही लोक इतके काळजीत का दिसताय? आता तुमची समस्याही संपलेली आहे. एजंट सांगत होता की बनारसची एक विधवा ब्राह्मण तुमच्यासाठी काम करणार आहे. हे दुर्मिळ आहे की या प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखी म्हणजेच तुमच्या धर्मातील आणि जातीमधील डोनर मिळेल आणि सुदैवाने तुम्हाला ते मिळालं आहे. मग काळजी कसली आहे? आम्ही त्यांना भेटू शकतो का? श्रेयाने डॉक्टरांना विचारलं. एक वेळ पाहूयात का की बाळाला जी जन्म देणार आहे ती कशी आहे ते. तसे तर भेटू नये, पण आधी प्रक्रिया पूर्ण झाली की मग मी तुम्हाला नक्की भेटवेन त्यांना. पण ती गरोदर राहिली की मी तिला भेटायला सांगेन तुम्हाला. आधी प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी. काय काय करावं लागेल डॉक्टर साहेब? भावेशने अस्वस्थपणे विचारलं. स्त्री आई ऐकायला जितकी अधीर असते तितकीच पुरुष बाप ही म्हणून घ्यायला अधीर असतो. फक्त तो व्यक्त होत नाही, ही वेगळी बाब आहे. सर्व काही ठीक होईल ना? श्रेयाने पुन्हा विचारलं. डॉक्टरांनी त्यांच्या प्रश्नांची हसतमुखानं उत्तरं दिली. अगदी ठीक होईल. प्रियांका चोप्रा, शाहरुख खान, आमिर खान, करण जोहर, शिल्पा शेट्टी या सगळ्यांनी हा मार्ग स्वीकारला आहे. त्यात काही गैर नाही. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर सरोगेसी म्हणजे एखाद्याच्या पत्नीशिवाय इतर स्त्रीच्या पोटात मुलांचं संगोपन करणं. सरोगेसी म्हणजे सरोगेट गर्भ. हा एम्ब्रिओ प्रियंकाच्या गर्भाशयात रोपण केला जाईल. होय, त्या महिलेचं नाव प्रियंका आहे. सरोगेसीच्या नियमानुसार ती 32 वर्षांची आहे, विवाहित आहे. मानसोपचार तज्ज्ञांशी बोलणं झालं आहे. मानसिक तंदुरुस्तीचं प्रमाणपत्रही मिळेल. किती पैसे लागतील आणि किती वेळ लागेल? एजंट सांगत होता की ती 5 लाख रुपये घेईल आणि बाकीचा खर्च तुम्ही द्याल आणि त्यासाठी 15 ते 18 महिने लागू शकतात. हे खूप आहे. तुम्ही लोक हे बघू शकता. माझी फी वेगळी आहे. आम्ही तिला एकदा पाहिलं असतं तर आम्हालाही आराम मिळाला असता. डॉक्टरांनी थोडा वेळ विचार केला. तिची भावेश आणि श्रेयाची जुनी ओळख होती आणि ती म्हणाली, ठीक आहे, मी उद्या आज तिची ओळख करून देईन. श्रेयाच्या मनात अनेक प्रकारचे कुतूहल होते, जे स्वाभाविक होतं. तिनं पुन्हा विचारलं,
डॉक्टर साहेब, हे सगळं कसं होतं? प्रत्येक वेळी विचार करताना मला आश्चर्य वाटतं. डॉक्टर तिच्या निरागस कुतूहलाने हसली आणि म्हणाले, आधी बाहेर फर्टिलायझेशन घडवून आणलं जातं आणि नंतर ते स्त्रीच्या गर्भाशयात सोडलं जातं. असंही घडतं की काही वेळ लागतो. कधीकधी फलित अंडी गर्भाशयात टिकत नाहीत. धीर धरा, ही घाईची बाब नाही. हो डॉक्टर साहेब, आम्ही सर्व काही तुमच्यावर सोडलं आहे. भावेश आणि श्रेया आता थोडे निश्चिंत होऊन म्हणाले, ठीक आहे, तुम्ही आम्हाला या प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करा. आम्ही उद्या भेटू आणि पैसे देऊ. क्लिनिकमधून बाहेर पडल्यानंतर दोघांनाही थोडासा दिलासा वाटला. दोघांच्याही मनात एकच भावना होती की त्यांनी ठरवलं की ते करायचं. दोघंही आपल्याच विचारात हरवून घरी परतले. भावेश श्रेयाला घरी सोडून शोरूममध्ये जाणार होता. तो तिला म्हणाला, आता काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होणार आहे. फक्त तू खुश राहा. हो, पण खूप पैसे लागतील. तुझ्या आनंदासाठी मला सर्व काही मान्य आहे. फक्त त्या स्त्रीने आपल्यासाठी निरोगी सुसंस्कृत मुलाला जन्म द्यावा. एजंट अशोकला आपल्या धर्माची स्त्री सापडली हे चांगलं आहे. आता काळजी करू नका. माझी सर्वात मोठी चिंता हीच होती. आपलं मूल आपल्याच धर्माच्या स्त्रीच्या पोटी वाढलं पाहिजे. हो, तुमचं बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी प्रियंकाला भेटण्यासाठी दोघंही तयार झाले. ते फार उत्सुक होते. अशोकचा फोन आला. भावेशजी, डॉक्टर साहेब म्हणाले की तुम्हाला प्रियंकाला भेटायचं आहे. ती तयार आहे. मी तिला तुमच्या घरी आणू? नाही, घरी नाही, पण दवाखान्याजवळच्या विजेल हॉटेलमध्ये घेऊन या. आपण बाहेर भेटू. सकाळी नाश्ता करून भावेश आणि श्रेया 10च्या सुमारास एका छोट्या हॉटेलमध्ये बसले आणि अशोक आणि प्रियंकाची वाट पाहू लागले. भावेशच्या एका मित्राने त्याची अशोकशी ओळख करून दिली होती. सुमारे 35 वर्षीय अशोक दुचाकीवरून खाली उतरल्याचे दोघांनी पाहिले. त्याच्यासोबत एक अतिशय सुंदर तरुण मूक मुलगी ही बाईकवरून खाली उतरून एका बाजूला उभी राहिली. मुलगी खूप सुंदर होती, पण तिचा चेहरा उदास होता. अशोकच्या मागे ती आली. तिच्याकडे लक्षपूर्वक बघत प्रियंकाने तिला बसायचा इशारा केला. संभाषण कुठून सुरू करावं हेच कळत नव्हतं. भावेशही गप्प बसला. श्रेयाने विचारलं, तुम्ही कुठे राहता? तुमच्या घरात कोण कोण आहे? मी एक विधवा ब्राह्मण आहे. मी एकटी आहे. 2 वर्षापूर्वी माझे पती आणि माझ्या एका लहान मुलाला अपघाती मृत्यू झाला. कुटुंबात दुसरं कुणी नाही. पैशाची खूप कमतरता आहे. जी काही बचत होती ती सर्व संपली. जेव्हा मी अशोक दादाला भेटले तेव्हा त्यांनी मला या कामाबद्दल सांगितलं. मी या कामासाठी तयार आहे. साध्या पोशाखात उदास दिसणारी प्रियंका, भावेश आणि श्रेयाला त्यांच्या कामासाठी योग्य वाटले. चहा पिताना चौघेही भविष्याबद्दल बोलत राहिले. श्रेयाने विचारले, तुझं घर कुठे आहे? मी इथे जवळच्या भाड्याच्या खोलीत राहते. ठीक आहे, आता डॉक्टरांना भेटूया, श्रेया म्हणाली. दरम्यान भावेश गप्पच राहिला. पण माझी एक अट आहे. काय? मला सर्व पैसे ॲडव्हान्स हवे आहेत. 5 लाख. बाकी खर्च तुम्ही करणार आहात. मला हे पैसे हवे आहेत. या पैशातून मला माझं स्वतःचं घर बांधायचं आहे. घर मालक मला खूप त्रास देतो आणि मी गरोदर राहिले तर मी माझे घर पुन्हा पुन्हा बदलणार नाही. 5 लाखात घर बांधणार का? मी याबद्दल आधीच कुठेतरी बोलले आहे. थोडे थोडे करून मी जे लोन काढलं आहे त्यातून मी घर बांधेन. मी नंतरही काही काम करत राहीन. मी 12वी पर्यंत शिकले आहे. सध्या मी माझ्या उदरनिर्वाहासाठी कपडे शिवते. भावेश आणि श्रेयाने एकमेकांकडे पाहिले. पती पत्नी अनेकदा काही न बोलता गप्प बसतात तशाच नजरेतून तो संवाद झाला. चला निघूया. ठीक आहे, भेटूया, असे म्हणत सगळे उठले. श्रेया आणि भावेशला प्रियंका खूप छान वाटली होती. डॉक्टरांनी आपलं काम सुरू केलं होतं. फक्त 4 महिन्यानंतर डॉक्टर अनुराधा यांनी त्यांना तिच्या क्लिनिकमध्ये बोलवलं आणि म्हणाले, तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरोगीची प्रोसेस यशस्वी झाली आहे. प्रियंका गर्भवती आहे. आता फक्त तिची काळजी घ्या. निरोगी बाळासाठी तिला काय हवं नको ते पहा. बाळ सुदृढ होण्यासाठी प्रयत्न करा. आनंदी राहा. खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब. आजचा दिवस खरोखरच आमच्यासाठी खूप आनंदाचा आहे, असे त्यांच्या डोळ्यात अश्रू आणत ते म्हणाले. पुढं काय करायचं डॉक्टरांनी त्यांना समजावून सांगितलं. मग भावेश आणि श्रेया बाहेर आले आणि त्यांनी त्याच वेळी प्रियंकाला फोन केला आणि तिला स्वतःची काळजी घेण्यास सांगितलं. अशोकलाही धन्यवाद म्हणाले. आधीच दोघांनाही मन भरल्यासारखं वाटत होतं. दोघेही खूप खुश झाले होते. आणखीन काही महिने नंतर ते 3 असतील. आता श्रेया प्रियंकाच्या संपर्कात राहायची. ती तिच्या खोलीवर अनेकदा आली होती. अनेक वेळा ती दुकानात कपडे खरेदी करायला जात असे. श्रेयाच्या सांगण्यावरून ती आता कमी काम करू लागली होती. प्रियंकाच्या चेहऱ्यावरची चमक पाहून श्रेयाला आनंद वाटायचा.
तिला वाटायचं की किती छान सोय आहे की तिच्या नवऱ्याचं मूल दुसऱ्या कोणत्याही स्त्रीच्या संपर्कात न येता वाढत आहे. आता ते छोटं बाळ लवकरच तिच्या कुशीत येणार आहे. 6 महिने आनंदात गेले. चांगलं मूल होण्यासाठी कोणतं धार्मिक पुस्तक वाचायचं, कोणते पाठ करायचे, कोणते मंत्र किती वेळा जपायचे हे ती फोनवर प्रियांकाला सांगत राहायची. प्रियांका हो दीदी इतकंच म्हणायची. एके दिवशी भावेश आणि श्रेयाने एक रामाची मूर्ती प्रियांकाला दिली आणि म्हणाले, बाळ आल्यावर आपण अयोध्याला जाऊ, प्रभू रामाचं दर्शन घेऊ आणि परत येऊ. तू पण ये. तू रात्रंदिवस त्यांची आठवण ठेव, म्हणजे होणारं बाळ चारित्र्यवान आणि आदर्श असेल. राम आमचे आदर्श आहेत. प्रियांका फक्त हसली. ती म्हणाली, पण हे आवश्यक नाही की राम माझाही आदर्श असावा. दोघंही गंभीर झाले. तुला काय म्हणायचं आहे? मला त्यांच्याबद्दल बरेच प्रश्न आहेत. दोघांनाही खूप आश्चर्य वाटले. ही गरीब अनाथ मुलगी काय बोलत आहे? जाऊ दे, ही एखाद्याच्या अविश्वासाची बाब आहे. पण त्या दिवशी दोघेही परत आल्यावर त्यांना पूर्वी इतका आनंद झाला नाही. आजच्या समाजात जसे धर्मावर प्रश्नचिन्ह लावणारे कोणीच पसंत करत नाहीत. धर्मावर कोणताही वाद ग्राह्य धरला जात नाही. त्याचप्रमाणे आज प्रियांकाच्या बोलण्याने दोघंही दुखावले होते. 6 महिने उलटले होते. प्रियांकाची डॉक्टर अनुराधाच्या क्लिनिकमध्ये नियमितपणे तपासणी होत असे. त्यांच्या जेवणाच्या व्यवस्थेची पूर्ण काळजी घेतली जात होती. एके दिवशी भावेश म्हणाला, मी बनारसला काही सामान घ्यायला जात आहे. श्रेया, तू पण येशील का? आपण सकाळी जाऊ आणि संध्याकाळी येऊ. ते फक्त 15 किलोमीटर दूर आहे. श्रेयाने आनंदाने होकार दिला. ती म्हणाली की मी नमिताला भेटते. मी तिला अनेक वर्ष भेटले नाही. ती मला फोनवर प्रत्येक वेळी यायला सांगते. हो ठीक आहे, छान होईल. तिला सांग तू उद्याच येतेस. दुसऱ्या दिवशी भावेश आणि श्रेया बनारसला निघाले. श्रेया आणि नमिता यांनी त्यांचे बालपण लखनौमध्ये एकत्र घालवलं. दोघंही राजाजीपुरममध्ये एकाच गल्लीत राहत होते आणि एकत्र शिकत होते. दुपारी जेव्हा दोन्ही मैत्रिणी विश्रांतीसाठी झोपल्या तेव्हा श्रेयाने प्रियांकाची संपूर्ण गोष्ट नमिताला सांगितली. हे सर्व ऐकून तिला आनंदच झाला. अचानक श्रेया उठून बसली आणि म्हणाली, नमिता, बाजारात फिरायला जाऊयात का? हो ठीक आहे, चहा घेऊ आणि निघूया. येणाऱ्या बाळासाठी छोट्या छोट्या वस्तू घेण्यासाठी दोघेही बाजारात गेल्या होत्या. दुकानातल्या वस्तू बघता बघता श्रेयाने बाहेर रस्त्याकडे पाहिलं. तिला धक्काच बसला. तिला वाटलं की तिनं प्रियांकाला समोरच्या कपड्याच्या दुकानात पाहिलं आहे. नमितानेही तिची नजर मागे घेत विचारलं, काय झालं? ही प्रियांका, पण ही इथे कशी? असं म्हणत श्रेयाने नमिताचा हात धरून दुकानातून खाली आले. नमिताने प्रियांकाकडे लक्षपूर्वक पाहिलं. अगं, ही प्रियांका नाही, हे रुक्साना आहे. तिने माझे बरेच कपडे शिवले आहेत. नवीन रोडवर राहत होती, आजकाल दिसत नाही. जेव्हापासून तिचा नवरा आणि मुलाला जमावानं मारलं तेव्हापासून ती कुठे भटकत होती मला माहीतच नाही. ती खूप चांगली मुलगी आहे, मला माहीत आहे. ती तुमच्या सरोगेट मुलाची आई आहे का? मुस्लिम महिला तुला ही कुठे भेटली? श्रेया शॉक लागल्यासारखी उभी होती. त्यांचे मूल मुस्लिम महिलेच्या पोटात वाढत आहे. ती आपल्या सर्वांना फसवत आहे. श्रेयाने नमिताचा हात सोडला आणि रस्ता पार केला. ती जाऊन प्रियांका समोर उभी राहिली. अचानक समोर उभा असलेला पाहून प्रियांका जरा घाबरली. श्रेया रागाने म्हणाली, प्लीज बाहेर ये. आणि ती तिचा हात धरून जवळच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन कोपऱ्यातल्या टेबलावर बसली. नमिता ही आश्चर्याने सगळं बघत होती. श्रेया हळूच म्हणाली, तू आमची फसवणूक करतेस? फसवणूक नाही ताई, माझी गरज होती म्हणून मी हे सर्व केलं. हो, माझं नाव रुक्साना आहे. 2 वर्षापूर्वी माझे पती कामावरून परतत होते. अचानक काहीतरी गोंधळ झाला, दंगल झाली. त्यांनी माझ्या नवऱ्याची दाढी पाहिली आणि त्याला खूप मारलं. त्यामुळे त्याचा जीव गेला. यानंतर एका कोपऱ्यात बसलेल्या माझ्या लहान मुलाला देखील त्या लोकांनी मारलं. माझी पूर्ण दुनिया उजाडली ताई. मला कुणी नाही. एके दिवशी माझी तब्येत बिघडली होती. डॉक्टरांच्याकडे गेले आणि तिथे अशोक दादांना भेटले. त्यांनी मला हे काम मिळवून देण्याविषयी सांगितलं. त्यांना काही बोलू नकोस ताई. त्याने बहिणीला मदत केली. त्याच्या सांगण्यावरून मी राज तालाबला गेले. हे सांगताना तिनं हात जोडले. ताई, तुम्ही मला पाहिजे ती शिक्षा करू शकता. मला माहित नाही की मला किती दिवस जगायचं आहे. कधी जमाव येईल आणि मलाही मारेल कोणास ठाऊक. पण जगायचं असेल तर पैशांचीही गरज आहे. अजून 1-2 लोक आहेत ज्यांच्यासोबत हे सर्व घडलं आहे. त्या कुटुंबाचीही मी काळजी घेते. त्या कुटुंबांना लहान मुले आहेत आणि ते आता कमावत नाहीत. त्यांचा खर्च मी भागवते. अशोकभाईंसारखी चांगली माणसं सापडली की आराम वाटतो. हे सर्व ऐकून श्रेया निशब्द झाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू आले. श्रेयाने रुक्सानाचे दोन्ही हात धरून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. आजपासून तू एकटी नाहीस.
तिथल्या प्रत्येकासाठी तू प्रियंकाच राहशील. मला काही अडचण नाही. माझ्यासाठी तू माझी धाकटी बहीण आहेस. हो, पुढे कशाचीही काळजी करू नकोस. मी सर्व काळजी घेईन. आणि तिने तिला मिठी मारली. जातीवाद विसरून श्रेयाने घेतलेला हा निर्णय खरंच माणुसकीच्या दृष्टीने खूप मोलाचा होता. 9 महिने झाल्यानंतर त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं. भावेश आणि श्रेया यांचा आनंद गगनात मावत नव्हता. प्रियंकाही ते बाळ देऊन दुसऱ्या शहरात निघून गेली, पण ती आजही श्रेयाच्या संपर्कात आहे. तिनं आई होण्याचं जे सुख श्रेयाला दिलं होतं त्यामुळे श्रेया तिची आजन्म ऋणी होती. आणि मुस्लिम असल्याची बातमी तिनं आपल्या पतीला कधीच सांगितली नाही. आता ती वेळोवेळी तिची मदतही करते.